सुप्रभात. स्वागत आहे तुमचं आजच्या राशी भविष्यामध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या राशी भविष्याला आणि जाणून घेऊयात की आज कोणाच्या आयुष्यामध्ये काय घडणार आहे ते. सर्वात पहिली रास मेष रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस हा तुमच्यासाठी सकारात्मक परिणाम देणारा आहे. तुम्ही तुमच्या कुटुंबातील सदस्यांशी चांगले संबंध आज ठेवू शकाल. वैयक्तिक बाबींवरती तुम्ही लक्ष ठेवा, अन्यथा समस्या निर्माण होऊ शकतात. कोणतंही काम करताना नियमांचं पालन करा, अन्यथा अडचणी येतील. मालमत्तेसंबंधीचा जो वाद आहे तो मिटू शकतो, ज्यामध्ये तुम्हाला विजय मिळेल. अहंकारानं बोलणं तुम्ही टाळा आणि घाईघाईत घेतलेला निर्णय तुम्हाला अडचणीत आणू शकतो, हे मात्र तुम्ही लक्षात ठेवा. आज तुमच्या बहिणीच्या लग्नातील सगळे अडथळे दूर होतील. आज संध्याकाळी तुमच्या घरामध्ये एक आनंदाची बातमी तुमची मुलं तुम्हाला देतील. आज नशीब 82% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज माता सरस्वतीची पूजा करा. आता पुढची रास वृषभ रास. श्री गणेशजी सांगतात की सामाजिक कार्य करणाऱ्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला राहील. नातेवाईकांकडून एक चांगली बातमी तुम्हाला मिळेल. वैवाहिक जीवन तुमचं आनंदी राहील. पार्टनरसोबत तुमचे चांगले संबंध राहतील. तुमच्यामध्ये मदतीची भावना जागृत होईल. एखादी महत्त्वाची गोष्ट तुम्हाला गुप्त ठेवावी लागेल, अन्यथा ती उघड होऊ शकते आणि त्याचा तुम्हाला प्रॉब्लेम होईल. शिक्षणामध्ये येणाऱ्या अडचणींमुळे विद्यार्थी मात्र थोडेसे चिंतेमध्ये राहतील. आज नशीब 85% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज योग आणि प्राणायामाचा अभ्यास करा. आता पुढची रास मिथुन रास. श्री गणेशजी सांगतात की व्यवसाय करणाऱ्यांसाठी आजचा दिवस हा चांगला आहे. त्यांना त्यांच्या मेहनतीचं आज फळ मिळेल. कामाच्या ठिकाणी स्वतःची ओळख निर्माण करण्यात ते यशस्वी होतील. जबाबदाऱ्या वाढल्यानं थोडेसे चिंतेमध्ये तुम्ही राहाल, परंतु वेळेवरती तुम्ही तुमच्या जबाबदाऱ्या पूर्ण कराल. नोकरी शोधणाऱ्यांचे प्रयत्न आज यशस्वी होतील. कामाशी संबंधित तुमच्या अडचणी दूर होतील. आज कोणालाही तुम्ही पैसे उधार देऊ नका, अन्यथा तुमचं नुकसान होऊ शकतं. आज नशीब 71% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज पिंपळाच्या झाडाला दूध मिश्रित पाणी अर्पण करा. आता पुढची रास कर्क रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस हा तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. पैशांच्या बाबतीमध्ये तुम्ही सावध राहा, अन्यथा तुम्हाला त्रास होऊ शकतो. मोठ्यांचा तुम्ही आदर करा, अन्यथा ते तुमच्यावर नाराज होतील. आज तुमच्यातील कलागुणांना मोठा वाव मिळेल. स्पर्धेमध्ये तुम्ही पुढे राहाल. नोकरी शोधणाऱ्या तरुणांना चांगल्या संधी मिळतील. विद्यार्थ्यांना फार मेहनत केल्यानंतरच कोणत्याही परीक्षेमध्ये यश मिळेल. आज नशीब 79% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज हनुमानाला शेंदूर अर्पण करा. आता पुढची रास सिंह रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस हा तुमच्यासाठी आरोग्यासाठी थोडासा नाजूक राहील. निष्काळजीपणा तुम्ही टाळा आणि आहारावरती लक्ष ठेवा. कामाच्या ठिकाणी कोणताही धोकादायक निर्णय तुम्ही घेऊ नका, अन्यथा तुम्हाला नंतर त्रास होऊ शकतो. तुमच्या सूचनांचं नोकरीमध्ये स्वागत केलं जाईल. अचानक धनलाभामुळे तुम्हाला आनंद होईल. विचारपूर्वक तुम्ही कुठलाही निर्णय घ्या. कुटुंबातील सदस्यांचं तुम्हाला सहकार्य राहील. आज नशीब 81% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज पांढऱ्या वस्तूंचं दान करा. आता पुढची रास कन्या रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस हा तुमच्यासाठी संमिश्र आहे. तुम्ही खाण्यापिण्याची काळजी घ्या. पौष्टिक आहार घ्या, अन्यथा पोटाच्या समस्या तुम्हाला त्रास देऊ शकतील. तुम्हाला आज फार आनंद होईल. नोकरीच्या ठिकाणी तुम्ही चांगलं काम कराल, त्यामुळे लोक तुमची प्रशंसा करतील. पूर्वी केलेल्या चुकीमुळे तुम्हाला त्रास होऊ शकतो. आज तुमच्या मुलांना एखादी चांगली बातमी मिळू शकते. तुम्ही आज स्वतःमध्ये सुधारणा कराल. आज नशीब 93% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज आई वडिलांचा आशीर्वाद घ्या. आता पुढची रास तूळ रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस हा तुमच्यासाठी अनुकूल राहील. व्यवसायामध्ये चांगला नफा मिळाल्यानं तुम्ही आनंदी राहाल.
नोकरी करणाऱ्या लोकांच्या पदात आणि प्रतिष्ठेमध्ये वाढ होऊ शकते. महत्त्वाच्या चर्चेमध्ये सहभाग घेण्याचीही तुम्हाला संधी मिळेल. विद्यार्थ्यांनी अभ्यासावरती लक्ष केंद्रित करावं लागेल. इतर कोणत्याही गोष्टींमध्ये तुम्ही लक्ष देऊ नका, अन्यथा तुमचं नुकसान होऊ शकतं. घाईगडबडीमध्ये तुम्ही कुठलंही काम करू नका. तुमच्या मित्रांकडनं आज एक चांगली बातमी तुम्हाला मिळेल. कामाच्या ठिकाणी तुमच्या चांगल्या विचारांचा तुम्ही फायदा घ्या. आज नशीब 61% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज भगवान विष्णूंना बेसनाचे लाडू अर्पण करा. आता पुढची रास वृश्चिक रास. श्री गणेशजी सांगतात की नशिबाच्या दृष्टीनं आजचा दिवस हा तुमच्यासाठी चांगला आहे. अध्यात्माकडे तुमचा कल वाढेल. धार्मिक कार्यामध्ये तुम्ही भाग घ्याल, त्यामुळे समाजामध्ये तुमची प्रतिष्ठा वाढेल. एकापेक्षा जास्त मार्गांनी पैसे मिळाल्यानं तुम्हाला आनंद होईल. मोठं ध्येय मिळवण्याच्या प्रयत्नामध्ये लहान ध्येय तुम्ही सोडू नका. भागीदारीमध्ये काम केल्यानं तुम्हाला चांगला नफा मिळेल, त्यामुळे तुम्ही तुमचं जुनं कर्ज फेडू शकाल. आज नशीब 88% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री शिवचालीसाचं पठण करा. आता पुढची रास धनुरास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस हा तुमच्यासाठी संयम ठेवण्याचा आहे. कामाच्या ठिकाणी शत्रू तुमच्यावरती दबाव आणण्याचा प्रयत्न करतील. कोणालाही एखाद्या गोष्टीचं वचन जर तुम्ही दिलं तर ते तुम्ही वेळेवरती पूर्ण करा. पैशाच्या व्यवहारामध्ये लोकांना तुमचं म्हणणं सांगा, अन्यथा ते तुम्हाला खोटं ठरवू शकतात. कोर्ट कचेरीच्या कामामध्ये थोडेसे सावध राहा. जबाबदारीनं काम करणं हे तुमच्यासाठी चांगलं राहील. तुमचा एखादा जुना मित्र तुम्हाला भेटायला येऊ शकतो. आज नशीब 76% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज सकाळी तांब्याच्या भांड्यातनं भगवान सूर्यांना जल अर्पण करा. आता पुढची रास मकर रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस हा तुमच्यासाठी चांगला आणि वाईट दोन्ही प्रकारचा अनुभव देणार आहे. तुमचा आत्मविश्वास आज वाढेल. मोठं ध्येय ठेवणं हे तुमच्यासाठी चांगलं राहील. काही मोठ्या लोकांच्या भेटीनं तुमच्या समस्यांचं समाधान मिळेल. व्यवसाय करणाऱ्यांनी आपल्या योजनांवरती लक्ष ठेवावं, अन्यथा अडचणी येऊ शकतात. जे लोक प्रवासाला जाण्याची तयारी करत आहेत त्यांनी खूप सावध राहावं, नाहीतर अपघात होण्याची दाट शक्यता आहे. आज नशीब 66% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज पांढऱ्या चंदनाचा टिळा कपाळी लावा आणि भगवान शंकरांना तांब्याच्या भांड्यातनं जल अर्पण करा. आता पुढची रास कुंभ रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस हा तुमच्यासाठी संमिश्र असेल. घरी पाहुणे आल्यानं तुमचा खर्च वाढू शकतो. बोलण्यानं मात्र तुमच्या नात्यातील गैरसमज आज दूर होतील. तुम्ही तुमच्या पार्टनरसाठी नवीन दागिने किंवा भेटवस्तू खरेदी करू शकता. नैतिक मूल्यांना तुम्ही आज जास्त महत्त्व द्याल. पैशासंबंधित एखादी चांगली बातमी तुम्हाला मिळू शकते. कोणताही मोठा धोका तुम्ही पत्करू नका, अन्यथा तुम्हाला समस्या येऊ शकतात. आज नशीब 96% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज गरिबांना अन्नदान करा. आता पुढची रास मीन रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुम्ही कामामध्ये फार व्यस्त असाल. नवीन काम सुरू करण्याची संधी तुम्हाला आज मिळेल आणि त्यासाठी तुम्हाला थोडीशी धावपळ देखील करावी लागेल. तुमच्या बोलण्यानं लोक तुमच्याकडे आकर्षित होतील. तुमच्या वाणीतील गोडवा तुम्हाला आज आदर मिळवून देईल. मोठ्या फायद्याच्या नादामध्ये कुठलीही लहान संधी तुम्ही गमावू नका, अन्यथा तुम्हाला अडचणी येऊ शकतात. जॉबच्या ठिकाणी तुम्ही आज चांगलं काम कराल आणि लोक तुमची स्तुती करतील. आज नशीब 91% तुमच्या बाजून राहील. तुम्ही आज भगवान शनिदेवांचं दर्शन घेऊन त्यांना तेल अर्पण करा. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीनं राहणार आहे आजचं राशी भविष्य. तर बघा, हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.